हॅलो फ्रेंड, विजयश्री ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। आणि मी आता तयार झाले तर कारण की आम्ही चाललेलो आहोत आज जत्रेमध्ये। तर वडाळ्यामध्ये जत्रा आली अँटॉफिल मध्ये, तर तिथे चाललो आम्ही आता। तर हे नाही आहेत, आम्हीच चाललो फक्त। तर माझी जाऊ पण आहे सुरेखा, तर ती पुढे गेल्यावर जॉईन करणार आहे। तर चला आता निघते। पर्स राहिली घ्यायची, ओढणी राहिली घ्यायची। सगळ्यात पहिलं विसरली होती, ओढणी घ्यायची विसरलेली। ए तनिष, काय बांगडीतली पिन असेल तर बघ ना, इथं पिनअप करून जाते म्हणजे कसं। आणि मी ना खास म्हणजे चालले जत्रेमध्ये तर फक्त मला ना ते बसायला खूप आवडतं। पिन बघ मला आणि तनिष्काला। हो, ओढणी वगैरे घेतली आणि निघाली मी। हो चला मग तुम्ही पण ब्लॉग शेवटपर्यंत बघा। अगं घडी राहिली यार, घडी 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 कुठे? अरे माझं घड्याळ कुठे? घड्याळ घड्याळ घड्याळ, अरे बाबा घड्याळ। अरे तुला घड्याळ आरोहीनच घेतलेलं, कुठेतरी ठेवलं यार। मग कुठे गेलं? बघा आता घड्याळच भेटत नाही। घड्याळ, माझं घड्याळ। अरे तूच ठेवलेलंस ना, मी तुला सांगितलं ना घड्याळ बघ म्हणून। इथं बघ, इथं ऐन वेळ आता घड्याळ गायब झालेलं आहे। आता दुसरं घालावं लागेल। पकड, दुसरं घालते। त्याचा कलर गेलाय, डल झालाय, त्याच्यामुळे ते घालत नाही मी। पण आता मला तेच घालावं लागेल। अरे घड्याळ कुठे गेलं? पण इथंच असतं। खोल कपाट, खोल बघ लवकर। चढायला पण येणार ना मग, हाय का बघ? नाही ना, चल चल। घड्याळ काय भेटत नाही, आता मी दुसरं घालते। मी चाललो आता आणि टॅक्सी भेटली खाली आल्याच्या नंतर। मी आहे, तनिष्का, तन्मय, आरोही आणि साजिदा पण आहे, पुढे बसली आहे ती। तर आता तिकडे गेल्याच्या नंतर मी तर जास्तच असं म्हणजे आनंदात आहे त्याच्यामुळे, त्या काय बोलतात रात पाळण्यात बसण्यासाठी। हा ओके, हा चालेल। चला मग आणि पुढून तिकडून सुरेखा पण येणार आहे बहुतेक। ती पोहोचली आहे, आम्हालाच उशीर झाला पोहोचायला। आवरता आवरता माझं आवरलं, मुलांचं आवरण्यामध्येच टाइम निघून जातो, त्याच्यामुळे उशीर झालाय। तर आता चला मग तुम्हाला डायरेक्ट आता मेल्यामध्ये गेल्यावरच भेटते। ओके, मला वाटलं तुम्हीच बनवता तर म्हटलं। आम्ही आलो दादा इथे जवळ याच्या बेलेच्या जवळ अँटॉफिललाच आल्यावर सुद्धा दोस्ती मग जवळ आहे। एकदा असंच आम्ही कोणाच्या तरी लग्नाला चाललो होतो आणि इथे एवढं ट्रॅफिक होतं, जवळजवळ आम्हाला एक म्हणजे 1 ते 1.5 तास लागला होता पोहोचायलाच, एवढं ट्रॅफिक होतं। तर आम्ही आता आलो तिथे जिथे जत्रा लागली तिथे, आणि एवढी गर्दी असते इथे। पण ह्या वेळेस काहीच गर्दी नाही, म्हणजे आम्ही आलो म्हणून गर्दी नाही की काय मला हेच कळत नव्हतं। मी असं विचारलं इथे तर ते दादा बोलले तिथले, म्हणजे यांचे मित्र वगैरे होतात, ते बोलले की रोज गर्दी असते, आजच गर्दी नाही। मग मला पण असं वाटलं की आज कशी काय गर्दी नाही, आणि खरंच सांगते सिरियसली आज कसलीच गर्दी नव्हती आम्ही जत्रेमध्ये आल्यावर, आणि एकदम असं सुटसुटीत वाटत होतं। तर आता आम्ही इथून चाललो होतो रातपाळण्यामध्ये वगैरे बसायला। कार्यक्रम वगैरे तर आज काहीच नव्हतं, आज लावणीचा कार्यक्रम होता इथे, पण तो कालच होऊन गेला असं समजलं। त्याच्यानंतर मग आम्ही म्हटलं की चला आता रातपाळण्यात वगैरे बसूया, थोडंसं खेळून वगैरे मग नंतर घरी जाऊया। तर इथे छोट्या मुलांचे वगैरे सगळे लावले, म्हणजे पाळणे वगैरे लागले होते, आणि खाण्याचे वगैरे सुद्धा स्टॉल खूप चांगले लागले होते। तर मंचुरियन वगैरे खाऊ वाटत होते, पण सगळ्यात पहिले तर आम्ही आलो तिथे मोठ्या पाळण्याकडे, जे की हा पाळणा रातपाळणा। याच्यामध्ये मला बसायला लहानपणापासूनच आवडतं, खूप आवडतं मला ह्याच्यामध्ये बसायला। आणि मी गणपतीमध्ये म्हणा किंवा जत्रेमध्ये म्हणा जाते तर फक्त रातपाळण्यात बसण्यासाठीच, कारण मला आवडतं म्हणजे आवडतंच। तर त्याच्यामुळे आम्ही आता बसणार आहोत सगळेच, फक्त तन्मय आरोहीलाच मला टेन्शन आलं की घ्यायचं की नको। तरी बघा ही सुरेखा पण आहे आणि या 2 तिच्या मैत्रिणी पण आहेत, आणि मी आणि साजिदा
आणि मुलं तन्मय, आरोही, तनिष्का, आम्ही सगळे आलो होतो. तर आता इथून पुढे आता पहिल्यांदा कशात बसू काय हे आम्ही बघूया. तर आता सगळ्यात पहिलं तर आम्ही मोठ्या रातपाण्यामध्ये बसायला चाललोत. आणि इकडे रातपाण्यामध्ये तर बसली मी, पण तन्मयला घेऊन बसली कारण तन्मयला आणि आरोहीला सांगितलं होतं की तुम्ही खाली थांबा, पण ते काय ऐकलं नाही त्यांनी आणि दोघं पण बोलले बसतो. तर आरोही जी बसली होती ती सुरेखाजवळ बसली होतीच, म्हणजेच माझ्या जावेजवळ, आणि तन्मय बसला होता माझ्याजवळ. तर मला व्हिडिओ शूट करायला एवढं जमत नव्हतं कारण एका हाताने मी तन्मयला पकडलं होतं आणि एका हातामध्ये मोबाईल पकडला होता. तर तन्मयचा हात तन्मयला सोडायचं तर भीती वाटत होती आणि मोबाईल पण असं पकडायला पण भीती वाटत होती कारण मोबाईल खाली पडला तर मोबाईल तर वाचणारच नाही माझा, शक्यच नाही मोबाईल वाचणं एवढ्या वरून खाली मोबाईल पडल्यावर. त्याच्यामुळे मी आरामात असा व्हिडिओ शूट करत होती. आणि आता तुम्हीच सांगा तो व्हिडिओ कसा आलाय तो शूट करताना, कारण तन्मय खूप जास्त घाबरेल म्हणून मी तन्मयला व्यवस्थित असं पकडून बसले होते. डोळे बंद केले होते त्याचे मी माझ्या हाताने, कारण म्हटलं डोळे उघडे जर ठेवले ना तर एवढं उंचावर गेल्याच्यानंतर खाली बघितलं तो घाबरेल वगैरे, म्हणून तो डोळे मी बंद केले होते त्याचे. तर तनिष्काचं काही नाही, तनिष्का घाबरत वगैरे ना, तिला उलट मजा येते. त्याच्यामुळे तिचं कधीही आम्ही गणपतीमध्ये असो किंवा इथं मेला लागला म्हणजे इथे जत्रा वगैरे भरली किंवा आता मध्ये पण आम्ही नेरुळा वंडर्स पार्कला गेलो, तिथे पण आम्ही दोघीच बसलेलो. हे बसले नव्हते ना, मुलं बसले होते. तर तनिष्का बिंदास असते माझ्यासारखी, आपली बिंदास बसते, त्यांना पण भीती वाटते त्याच्यामुळे ते पण बसत नाहीत जत्रे म्हणजे पाळण्यात वगैरे. तर आम्ही दोघीच एका पाळण्यात बसलो होतो आणि तन्मय होता. तर तन्मय तुम्हाला दाखवते हे बघा. तर तन्मयचे मी डोळे बंद केले होते कारण खूप जोरात फिरतो आणि कसं होतं माहिती आहे, वर जाताना काय नाही पण ते खाली जेव्हा येतो ना तेव्हा असं वाटतं पोटामध्ये काय तर विचित्रच होतं ते पोटामध्ये. त्याच्यामुळे मग मलाच भीती वाटत होती तन्मयची, त्याच्यामुळे मग मी त्याचे डोळे बंद केले होते. तर ठीक आहे, आता हा किती वेळ फिरवतात काय माहिती, कारण खूप मजा पण येत होती आणि तन्मयमुळे मला थोडंसं असं भीती वाटल्यासारखं वाटत होती. कारण कसं होतं माहिती आहे, जेव्हा आपण एकटे बसतो ना तर त्यावेळी आपल्याला कसलीच भीती वाटत नाही, पण ज्यावेळी आपल्यासोबत मुलं असतात ना त्यावेळी थोडीशी भीती वाटते, कारण मुलांमुळे भीती वाटते, म्हणजे ते घाबरेल वगैरे म्हणून. तरी मी भीत व्हिडिओ शूट केले आणि त्याला थोडेसे असे डोळे उघडले होते त्याचे, पण नाही घाबरला. थोडं सुरुवातीला थोडंसं असं म्हणजे वाटत होतं मला घाबरतोय म्हणून, पण नंतर नाही काय वाटलं. तर ठीक आहे, चला आता आम्ही पण एन्जॉय करतो पूर्ण अशी जत्रा मेला आणि तुम्ही पण करा एन्जॉय आमच्यासोबत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ज्याने कोणी अजून सबस्क्राईब लाईक नसेल केलं तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा. तर चला आता आम्ही इथून उतरलोत आणि आता दुसऱ्या ह्याच्यामध्ये बसायचं. तर व्हिडिओ नक्की बघा आणि तुम्ही पण एन्जॉय करा, मी पण एन्जॉय करते. ठीक आहे, चला.
सुरेखा पण चालली आहे तिच्या घरी, मी पण चालले. आणि साजिदा अगोदरच गेली, काहीतरी तिला काम होतं त्याच्यामुळे मग ती गेली. मग तिला म्हटलं की जा म्हणून. तर खूप मजा आली, एवढा एन्जॉय केला ना बापरे, अक्षरशः कोणाला उलट्या झाल्या, कोणाला चक्र आल्या, मजा केली. पण खूप मजा केली, खूप म्हणजे खूप मजा केली. तर आता घरी चालले. घरी गेल्यावर जेवण वगैरे बघूया, ते मंचुरियन वगैरे खाल्ले तिथे. घरी गेल्यावर काय जास्त काय जेवण वगैरे करायचं नाही. रील बनाला हे चलेगा, हे झालं. रील नाही आहे, ब्लॉग आहे, ब्लॉग. ते श्रीकांत भैया यांचे मित्र गाडीवर होते, ते पण पाठीत होते टॅक्सीच्या. आम्ही कबड्डी देखणे, कबड्डी नाही नाही जा. गणेशनगरला कबड्डीचा कार्यक्रम आहे, तर ते बोलून तिकडे चला म्हणून. पण आता घरी उशीर झाला, 10:30 वाजले आम्हाला. घरी जाऊन भरपूर काम आहेत अजून, भांडे लावायचे, जेवण द्यायचं मुलांना, सगळी कामं आणि कामामध्ये चालू जातं बायकांचं. तर ठीक आहे, सुरेखा पण थकली आहे, मी पण थकली आहे, मुलं पण थकलेत. म्हणजे एवढं ना, जाताना आम्ही एकदम हॅपी करून येताना शिरपटून आलो तसं पूर्णपणे. हां, तर आता होऊन जाईल. काही तिकडे आतमध्ये सोडायचं नाही. सुरेखा उतरली आहे आणि सुरेखा जायला चल जा मग, जवळच आहे ना इथून. बाय बाय. चला, गेली सुरेखा पण. आता आम्हीच राहिलं, आम्हाला पोहोचायला 5-10 मिनटं लागतील अजून. त्याच्यानंतर मग 15 मिनटं थोडी लागतात. खाली बसला का आता, खाली बसला, मांडीवर बसला होता. चला आता घरी जाऊया, घरी गेल्यावर भेटते तुम्हाला आता.